हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत श्यामची आई हे पुस्तक. याचे लेखक आहेत साने गुरुजी. यातील आपण आज रात्र 27वी उदार पितृहृदय इथून वाचण्यास सुरुवात करूया. आमच्या घरात यावेळी गाय व्याली होती. गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठविला असता. कोणी येणारे जाणारे असते तर? आई वडिलांना म्हणाले. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? ते शहराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात, भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कुणी घरून आणलेले फराळाचे खात होते. कुणी झाडावर बसून गात होती. कुणी फांदीवर बसून झोके घेत होती. कुणी खेळत होती. कुणी झाडाखाली रेलली होती. कुणी वाचत होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत श्रोते, गंगालहरी, महिमन वगैरे येत होती. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ती आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कुणीतरी तुला शोधित आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहेत. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्यरूप रंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. या सर्व बाह्य आकारांच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधोखी होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती एका खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर व मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापाच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलास खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का नाव वाटावी? तमक्या आकाराच्या, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो.
आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला न कळत, त्यांनाही न कळत, माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुले मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून चिडवतील, याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे एकजण वेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदीही नाही, चतुर्वेदीही नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली आबरू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या. त्याने खरवसाची बोगणी माझ्याजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलायस? टाक उरकून, लाजायला काय झाले? या रे मुलांना, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयास लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नाहीच खाऊ, 4 चौघांना द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ए रे श्याम, या रे, आपण फन्ना करू, फडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेला वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घनघन घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला का रे खाऊन? आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीत जप. गायीचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. असा प्रेमळ आईबापाचा मी कृतज्ञ मुलगा आहे, असे मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठवणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमांचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनऋणी होता येईल, एरवीही नाही. रात्र 28वी. साम सदाशिव. पाऊस दे. त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु मागून पडेना. लावणी झाली होती, परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला होता. खाचरातील पाणी नाहीसे झाले होते. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा ढग दिसतो का पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्द मुळी जीवन हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधीकधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल. तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल. पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत. पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावे ज्याने दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणावयाचे तर कशाला? कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा. वाळलेल्या झाडाला पाणी घाला. सुकलेल्या गवतावर 4 दवांचे थेंब पडू देत. म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी तेथे येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते, परंतु दुधाहूनही
पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपावतो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे ते पाणी आहे, असे ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे? पाण्याचा महिमा कोण वर्णन करील? पुन्हा निरुपाधी, ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल, जो गंध द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंतांचे रूप आहे. त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडी बुडवायचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा. भटजी रुद्र म्हणत असत व काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्यांची यादी होत असते व ते त्यांना वेळ वाटून देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. भराभर सारी सृष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाची जणू एक रूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई मला म्हणाली, "जा रे देवळात, तू पाणी आणावयास का नाही लागत जा. मला नाही उचलणार ते हंडे." "केवढाले हंडे व घागरी?" मी म्हटले. "अरे, आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठाणे आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा." आई म्हणाली. "एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील झारी नाही तर पंचपत्री घेऊन जा. लोक हसतील तेथे." मी नाखुशीने म्हटले. "श्याम, कोणी हसणार नाही. उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करून पाहणे तेही वाईट. परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे, आळसासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपाळांनी आपापल्या काट्या लावल्या होत्या. त्या साऱ्यांची शक्ती सारखी होती का? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळेचीही नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठमोठे वानर पर्वत आणीत होते. परंतु ती लहानशी खार. तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामास भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुटी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत, तिच्या केसात अडकत, ते सेतूजवळ आणून टाकीत. तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती. तुला हांडा उचलत नसेल तर कळशी घे. कळशीने दमलास तर तांब्या आण. त्यानेही दमलास तर फुलपात्र ने. जा श्याम, किती रे सांगायचे? आई मला समजून सांगत होती. शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कोंडीत होती. पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे घेऊन पाणी नेत होती. मी त्यांच्यात मिसळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, "श्याम, आज आलास वाटते. तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटते." मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हते. हो संस्कृत नव्हते. हो त्यांचे मंत्र मराठीत होते. साम सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे. हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभात पिकोत, स्वस्ताई होऊ असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणाव्यास लाज वाटत होते. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली.
मीही मोठमोठ्याने साम सदाशिव पाऊस दे म्हणू लागलो. मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो. सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्लसपणे केले पाहिजे. त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे, हत्तीने हत्तीप्रमाणे. हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत साने गुरुजी यांचं श्यामच्या हे पुस्तक. यातील आपण आज रात्र 29वी मोठा होण्यासाठी चोरी इथून वाचण्यास सुरुवात करूया. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, श्याम, तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी असे विचारले म्हणजे मी ते माझ्या बोटात घालीत असे. परंतु एकाही बोटात ती बसत नसे. ती खाली पडे. अरे जरा जाडा हो, मग बसेल होती, असे मग ते हसून म्हणावायचे. मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळीची पुस्तके मी वाचत असे, परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला होता. यातील तेजस्वी, स्वज्वल, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केलेले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत. माझ्या कोणातरी अपंताच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थाने एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता. कारण मी सुहृदय होतो. मी कविहृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोत्यापुराणे वाचून माझे मन प्रेमळ, भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झालेले होते. मला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कुठून आणावयाचे? वर्गातील पुस्तकेही सारी माझजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश माझजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून येत असे. रामतीर्थाचे भाग आपणास पाहिजेतच असे मला वाटले. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते. बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी असे मी ठरवले. दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु हे पाप करून हे पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. आज ही तुझी फार लागली, दे दयानी दे बुद्धी चांगली. बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो. माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक 5 रुपयाची नोट कमी. भाऊराव, 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही, ते पाहुणे म्हणाले. नीट पाहिल्यात का साऱ्या खिशातून? कोणाला तरी दिली नाहीत ना? माझे श्लोक शिकवणे सारे थांबले. चोराला कुठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो. आई, तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते, मी विचारले. बाळ, इच्छा कुठे आहे? 2 घास कसे तरी बळेच पोटात दडवायचे. 2 धंदे झाले पाहिजेत ना. पाणी उदक करता आले पाहिजे ना. तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे, आई म्हणाली. आई, मी खरेच मोठा होईन, पुष्कळ शिकेन, खूप वाचेन, मी म्हटले. शिक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. फार शिकले नाहीत, फार मोठे नाही झालेत तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत, असे मी देवाला सांगत असते, आई म्हणाली. ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती. माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याची मला आश्चर्य वाटे. मोहम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा मोहम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहे. मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात
झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आईसुद्धा कळकळीनेच मला सांगत होती. हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते. हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझे श्रुतीस्मृती होती. मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द. ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करत होते. मित्रांनो, इंग्लंडला ड्युडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असेच लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोकं ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत. ते तुम्हाला झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच. सदसद विवेकबुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे. घरात तर कोणी आले नाही, चमत्कारच म्हणायचा, वडील म्हणाले. श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम, अरे श्याम, बळवंतरावाने हाक मारली. मी गेलो. काय? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता रे? एक नोंद नाहीशी झाली आहे. मी म्हटले, नाही बोवा, मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते. वडील म्हणाले, श्याम, तू तर नाही ना घेतलीस? घेतली असलीस तर सांग. छे हो, तो कसा घेईल? बळवंतराव म्हणाले. आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपूट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, श्याम, अगदी खरेच नाहीस ना घेतलेस पैसे तू? कंपासपेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास. आई म्हणाली, श्याम नाही हो घ्यावायचा. तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूच हात लावायचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती त्यांनी. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, मी घेतली हो आई. श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. श्याम, तू नाही ना बाळा हात लावलास? आईचा माझ्यावर केवढा विश्वास. आधी घेणार नाही, घेईल तर कबूल करील. तिची माझ्यावर केवढी श्रद्धा. आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीनदोस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीच घ्यावयाचास. मला माहीतच आहे उगी, असे आई म्हणाली. आईच्या शब्दाने मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केवळीवाने रडत आईला म्हटले, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई, आई. माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही. केवढा तिचा विश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. घेणार नाही, परंतु घेईल तर कबूल करील. तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केले, चांगले झाले. उगी आईने माझी समजूत घातली. बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी, मी म्हटले. अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस. ते तर अजून शिकलं नाहीस. मग आणखी दुसरी पुस्तके कशाला? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे फार खोल होते. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे की, एका शब्दः सम्यक् ज्ञाता स्वर्गलोके कामधुग् भवति.
एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञाता, नीट समजलेला, वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मूल कंदिलाला धरू पाहते. कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जाते. शेवटी आई म्हणते, लाव लाव हात. ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य लहान शब्द. आपण पटकन ते उच्चारतो, परंतु त्यांची अनुभूती व्हाव्यास शेकडो जन्मही पुरणार नाहीत.